भावानं असं इमॅजिन करा की तुम्ही एका हॉटेलमध्ये गेला आणि एक ऑर्डर दिली तुम्ही, मस्तपैकी एक झणझणीत मिसळ घेऊन ये भावा. आणि वेटरने थोड्या वेळानंतर मिसळ आणून दिली टेबलावर. तुम्ही पहिलाच घास खाल्ला आणि पहिला घास खाल्ल्यावर तुम्हाला त्याची चव लागली गोड. तुम्ही वेटरला बोलवला आणि मस्तपैकी त्याची पूजा केला. किंवा एक दुसरा एक्सपिरियन्स, तुम्हाला एखादा कुठला तरी पिक्चर आवडला आहे आणि तो मित्राला तुम्ही खूप एक्साईट होऊन सांगा लागला असो, त्याच्यामध्ये एक तो नट येतो आहे आणि मग ती नटी येते आणि त्याच्यामधलं ते डाकू असते ते डाकू असं. आणि ते मधनंच मित्र म्हणतो आहे काय तो बघितला आहे पिक्चर, लय फालतू बड्याचा पिक्चर आहे एक नंबर. आता असं का होतं आहे याच्यामागचं कारण बघा. याच्या मागचं महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे पिक्चरचे वेगवेगळे जॉनर्स आणि पिक्चरची म्हणजे जे जॉनर्स आहेत ते प्रत्येकाची वेगवेगळी आवड. आता जो जॉनर बघायला मला आवडतो आहे तोच जॉनर बघायला पुढच्याला आवडेल का नाही हा एक क्वेश्चन मार्क असू शकतो आहे. आता मी जॉनर म्हणायला लागलो आहे, तेच मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की तुम्ही जो आवडीनं पिक्चर सांगत असता, एक्सप्लेन करत असताय, तो पुढच्याला आवडेल किंवा न आवडेल किंवा तो तुमच्या आवडीचा असला तरी एवढा भारी वाटतेला पिक्चर तो समोरचा थर्ड क्लास का म्हणतो आहे, हे याच्या मागचं कारण मी या व्हिडिओत तुम्हाला सांगणार आहे. आता याच्या मागचं कारण म्हणजे जॉनर्स आणि पिक्चरचे वेगवेगळे जॉनर्स असतात. ते जॉनर्स कुठले कुठले आहेत तेच या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला एक चांगली माहिती मिळेल पिक्चरच्या बाबतीतली. आता सगळ्यात आधी बोलायचं तर खूप आधी, ओके, एक 10 वर्षापूर्वी आधी किंवा 15 वर्षापूर्वी आधी आपण एक पर्टिक्युलर फिक्स जॉनर्स असायचे. आत्ता थोडीशी भेसळ व्हावं लागली. जसा बघा पहिले एक जॉनर आपण एक पिक्चर आहे ज्याच्यामध्ये हाणामारी मारामारी पूर्ण, जसा टॉनीजाचा आपण एंटर द ड्रॅगन असू द्या किंवा धूम म्हणा, हे जे मारामारीचे जे पिक्चर्स आहेत त्या पिक्चरना आपण म्हणतो ॲक्शनवाले पिक्चर. या पिक्चरचा जॉनर आहे ॲक्शनवाला. आता दुसरा हेराफेरी असू दे किंवा चुपचुपके असू दे किंवा बेबीज डे आउट असू दे, हे जे पिक्चर्स आहेत डंबर, या पिक्चरना आपण निव्वळ म्हणतो निखळ विनोदी म्हणजे कॉमेडीवाले पिक्चर. ओके, त्याच्यानंतर असे काही पिक्चर्स आहेत ज्याच्यामध्ये काही घटना होतात, मग एक खून असू दे किंवा दरोडा असू दे, काहीही असू दे, एक गुन्हा होतो किंवा एक आजची घटना इव्हेंट होते जी कुणी केली हे सुरुवातीला रिव्हील केलं जात नाही आणि तेच रिव्हील होई तोपर्यंतचा पिक्चर, ज्याला आपण म्हणतो सस्पेन्स कॅटेगरीचा. म्हणजे काहीतरी रहस्य लपलेलं असतं आणि ऑडियन्सचं हे काम असतं की त्यांनी डोकं चालवायचं असतं की हे याच्या मागं कोण आहे, याच्या मागचं म्हणजे कारणीभूत असलेला माणूस कोण आहे किंवा कोण व्यक्ती आहे, त्याला आपण रहस्यमयी म्हणतो. नेक्स्ट एक कॅटेगरी येते ती म्हणजे थ्रिलर कॅटेगरी, थरारक कॅटेगरी. आता खूप सारे लोक सस्पेन्स आणि थ्रिलर हे एकच समजतात, पण सस्पेन्स आणि थ्रिलर ह्या दोन वेगवेगळ्या कॅटेगरी आहे. सस्पेन्समध्ये रहस्य, याच्यामध्ये थरार असेलच असं नाही, फक्त काहीतरी घटना असते ती लपलेली असते, ती कुणी केली ही शोधायचं असतं. आणि थरारकमध्ये काय असतं, थरारमध्ये पुढं काय होईल याची आतुरता आपल्याला असते, याची एक्साइटमेंटमध्ये असते. आता थ्रिलरमध्ये सस्पेन्स असेलच असं नाही. जसं आपण दृश्यम पिक्चर बघा, दृश्यम पिक्चर हा जो आहे तो थ्रिलर कॅटेगरीतला आहे. त्याच्यामध्ये रहस्य कोणतंही नाही आहे, त्याच्यामध्ये सस्पेन्स असा कोणताच नाही आहे. जी काही घटना होते ते सगळं आपल्या डोळ्यापुढं असतं, पण पुढं काय होणार हे जाणून घ्यायला आपण खूप एक्सायटेड असतो. त्यामुळे ही जी कॅटेगरी आहे ती कॅटेगरी आपण म्हणतोय थरारक कॅटेगरी, थ्रिलर कॅटेगरी. यातलाच आणखीन एक पिक्चर जर अंधाधून तुम्ही बघितला असेल तर याच्यामध्ये रहस्य असं काही नाही आहे, पण थ्रिल आहे. ओके, तर सस्पेन्स आणि थ्रिल या दोन वेगवेगळ्या कॅटेगरी आहे. नंतर पुढची एक रोमॅन्टिक कॅटेगरी आपण जो म्हणतो, जसं प्रेम आहे, मैत्री आहे, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या कॅटेगरीला आपण म्हणतो एक रोमॅन्टिकवाला सिनेमा. जसं शाहरुख खानचे दिल तो पागल है असू दे किंवा सगळं मोहब्बत असू दे, ह्या सगळ्या कॅटेगरीला आपण रोमॅन्टिक कॅटेगरीमध्ये टाकतो. पुढची जी कॅटेगरी येते ती म्हणजे ड्रामा. आता ड्रामा कॅटेगरीमध्ये काय होतं, ड्रामा म्हणजे एक नाटकच म्हणायचं आपण. त्याच्यामध्ये मोस्टली माणसाच्या ज्या काय भावना आहेत ना, त्या भावनाच्या रिलेटेड मुद्दा मांडलेला असतो त्या सगळ्या. म्हणजे माणसाचा डायलेमा म्हणतो आपण, टू बी ऑर नॉट टू बी. ओके, जगावं की मरावं, हे करू का ते करू, अशा ज्या काही भावना येतात, माणसाच्या भावना या सेंट्रिक असतात, त्या पिक्चरला आपण म्हणतो ड्रामा कॅटेगरीतले. आता काही लोकांनी यांना मिक्स पण केलेले आहेत. जसं आता रॉमकॉमची एक सिरीज सध्या चालू आहे बघा, म्हणजे रोमॅन्टिक आणि कॉमेडी हे दोन्ही मिक्स करणं, त्या कॅटेगरीला आपण म्हणतो रॉमकॉम कॅटेगरी. नंतर हॉरर कॅटेगरी. आता काही लोकांना भूताची भीती ॲक्च्युअलमध्ये वाटते, पण ती भीती आवडते पण त्यांना थिएटरमध्ये बसून बघायला. आता कित्येक वेळा भीती पण चांगली असते, कधी त्याची पण मजा येते, त्यामुळे तर हॉरर पिक्चर काही लोकांना आवडतात.
त्या कॅटेगरीला तसल्या पिक्चरना आपण म्हणतो हॉरर मूवीज. जसा मग त्यातला अनाबेल असू दे किंवा एक्झॉसिस्ट असू दे किंवा भूत असू दे. ओके, हे सगळे पिक्चर राम गोपाल वर्माचे त्यावेळी ते आले होते. ते रामसे ब्रदर्सचे पण तुम्ही बघितला असाल, जे बी ग्रेडवाले भूताचे पिक्चर होते, ते सगळे हॉरर कॅटेगरीतले पिक्चर आहेत. त्याच्यानंतर येतात फिक्शन कॅटेगरी. आता फिक्शनमध्ये काय असतं, सत्याशी याचा काहीही संबंध नसतो, ते फॅन्टसी वर्ल्डमध्ये असतात. ओके, फॅन्टसी कॅटेगरी. आता हे फॅन्टसीमध्ये आपण कोणाला जरू, सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल यातलं आपण हॅरी पॉटरचं उत्तम उदाहरण घेऊ. हॅरी पॉटर तुम्ही सगळ्यांनी बघितला असेल. याच्या म्हणजे सत्य घटनेशी किंवा सत्य दुनियेशी याचा काहीही संबंध नसतो. ते एक त्या रायटरची एक वेगळी कल्पना असते, त्या रायटरच्या डोक्याची एक वेगळी दुनिया त्यांनी तिथं मांडलेली असते. त्याला आपण फॅन्टसी वर्ल्ड असं म्हणतो, त्या फॅन्टसी मूवीज असं म्हणतो. नंतर येते ते म्हणजे सायन्स फिक्शन. याला आपण शॉर्ट फॉर्ममध्ये सायफाय असं सुद्धा म्हणतं. आता बॉलिवूडचं उदाहरण द्यायचं झालं तर याच्यामध्ये तुम्ही क्रिश घेऊ शकताय, ज्याच्यामध्ये सायन्स आणि फिक्शन दोन्ही मिक्स केलेलं असतं. विज्ञान आणि कल्पना दोन्हींचं मिश्रण करून बनवलेली ही कॅटेगरी. आता या कॅटेगरी ज्या आहेत त्या हॉलिवूडमध्ये खूप चांगल्या फेमस आहेत. आता मोस्टली मार्वलचे सगळे पिक्चर हे सायफाय कॅटेगरीमधले येतात. सायफाय आणि इंटरस्टेलर जो पिक्चर आहे यातला, तो बाप लेवलचा आहे. म्हणजे मला आवडलेला मस्त. इंटरस्टेलर तुम्ही बघितला नसाल तर नक्की एकदा बघा. सायफायमधला म्हणजे टॉप लेवलचा पिक्चर म्हटला तरी आपण मस्त म्हणू. आता या कॅटेगरी ज्या आहेत त्या थोड्याफार ज्या मला सध्या आठवल्या त्या ह्या बेसिक कॅटेगरी आहेत. बाकी तुम्ही कोणत्या कॅटेगरीतले पिक्चर बघताय ते मला नक्की कॉमेंटमध्ये इथं सांगा. आणि हा व्हिडिओ कसा वाटला ते पण सांगा. आणि अशा व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करा.